इकडे बघ, आता इथूनच व्लॉग चालू करते. दादा इकडे बघ, भूक लागली आता, आज इथूनच व्लॉग चालू करूया ना दादा. तर मंडळी, तुम्ही बघितलं की आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आता आम्ही कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला पूर्ण व्लॉग्स बघितल्यावरती समजेलच. तर सांगून टाकते की कुठे चाललेलो आहोत, पण काय काय मजा करणार आहोत हे तुम्ही व्लॉग पूर्ण पाहिल्यावरतीच कळेल. तर मी, पिंकू आणि दीदी आणि प्रत्युष असं आम्ही चाललेलो आहोत गावी आमच्या, म्हणजेच आमच्या माहेरी. इथे तुम्हाला दिसत असेल की वाठार निंबाळकर हे आमचं माहेर आहे आणि आम्ही तिथे आलेलो आहोत. इथं वडापावचं वडापाव भेटायचं. आता गावाकडे ना जुनी घरं बघायला नाही भेटत आहे ना, सगळे बंगले, सगळे बंगलेच आहेत, सगळ्यांचे बंगले. आता आम्ही स्टँडवर थांबलोय कारण की स्वयंला इथे नाही यायचं, वाठारमध्ये थांबायचं नाहीये. तुमचं घर आहे नाही इथं, माडी ना? होय हो राजा बापू, माडीवर जायचं का? दादा तुला आबा नेला येणार आहेत, आबांची स्कूल सुटली आहे आणि आता स्वयंला घ्यायला येणार आहेत आबा. मग तो फलटणला जाणार आहे आणि आम्ही आजी आजोबांकडे जाणार आहे आमच्या. स्वयं त्याच्या आजी आजोबांकडे चाललाय आणि आम्ही तिघी सुद्धा आमच्या आजी आजोबांकडे चाललोय. आजीची थोडीशी तब्येत खराब होती मागच्या लास्ट वीक मध्ये, सो तिला थोडंसं सलाईन हे ते लावलेलं, थोडा थकवा होता, विकनेस होता. मग आता आम्ही भेटायला चाललोय आणि दीदीचं पण काहीतरी काम आहे. दीदी निघाली त्याच्यामुळे खरं पिंकी आणि मी निघालोय, है ना ग पिंकी? तिला पार्टनर म्हणून आम्ही, हा दीदीच्या सोबत कोणतरी लागतं ना, मग मी आणि पिंकी नेहमीच असतो. जातच ना. अडकून घेतलं सायकल. पिंकी तू गेली का या शाळेत? मग पिंकी पण गेली ना. त्या भावड्याच्या सायकलवर आणलं, भावड्यानं जर सायकलीत पायच घालवला, एवढं लागलं होतं. मग मी पण घरी, मी म्हणून ओळखच नाही. अगं हेच नाही ना, राहिलीच नाही. मस्त जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि आम्ही गप्पा मारत आता घरी चाललेलो आहोत. वाठार निंबाळकर हे गाव ऐतिहासिक वारसा जपलेलं गाव आहे. इथे राजवाडे वगैरे देखील आहेत. शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई निंबाळकर यांचं हे माहेर आहे. घरी पोचल्या क्षणी ऊन किती आहे गावाकडे याचा अंदाज घेतला आम्ही खरं तर, आणि प्रचंड असं ऊन आहे गावाकडे. आणि इथे थोडीशी झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे सावली आहे. सो आमचं हे चाललेलं होतं, पप्पांनी गोठा वगैरे छान केलेला आहे आणि ज्या काही इथे गाई वगैरे होत्या त्या रानात वगैरे नेलेल्या आहेत. रानात गेले तोय. हे आहेत आमचे अण्णा, म्हणजेच 2 नंबरच्या आजोबांचे थोरले चिरंजीव आणि आमचे चुलते. आमचे आजोबा असे 3 जण आहेत आणि त्यामध्ये माझे आजोबा सगळ्यात लहान आहेत. बरं आहे का ताई? काय करायचं. आम्ही आलोय इकडे गावाकडे, पण पप्पा आणि आजोबा इथं नाहीच आहेत. आता ते गेलेत रानात आणि काही ज्वारी चालू आहे ना, ज्वारी काढायची चालू आहे. तर ते म्हणतायत की तुम्हीच या आम्हाला भेटायला, मशीन आली आता, ते काही घरी येणार नाही. मग आता आम्ही चाललोय त्यांना, आता भेटायला चाललोय आम्ही. आता बघू शेत सापडतंय का, शेत सापडतंय की नाही बघू. दीदीला तर माहिती आहे ना, दीदीने मला माझं माहिती, पप्पांचं नाही माहिती, तिचं माहिती. ताई तू नाही येत ना, तू नाही येत ना? नाही, त्याच रोडनी पुढे जायचं. बर बघतो आता सापडतंय का. शेत माहित नाही, रानात चाललोय. ठीक आहे, अहो ऐका ना,
चला आपण इथल्या इथं तर फिरू. तिकडं चला तिथं येते ती चला. पिंके आता मी रस्ता तिला रानात भेटायला चाललोय बर का आणि आम्हाला रस्ताच माहिती नाही आणि इथं शेती मेन दीदीची आहे बघा आणि इथं पण आहे तेच माहित नाही आणि माहितच नाहीये कुठं जायचंय ते रस्ताच माहित नाही पांद आणि मळा आणि ती पण चिडल्या ती म्हणते, आणि पप्पा पांदीतलं म्हणजे कुठून जायचं कुठं जायचंय पप्पांनी ज्वारी कुठं गेली मला नाही माहिती अहो इथं पण येत होती शेती हा हा तिकडे एक विहीर आहे सरळ सरळ हा सरळ डांबरी रस्ता विहिरीच्या तिकडे हा 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 नाही झालं चालेल. चालेल चालेल तिने ना बरोबर आता चाललोय. पण ते आबांना म्हणे पलटणला पांदी- फोन पांदी- लावलाय पांदी कुठे मला आणि वाटलं विचारतीये ते की मुळकाच्या कुठून तिथून जायचं. जायचं का काय फायनली रस्ता चुकलेला आहे आणि आता आम्ही आता दुसरीकडे- पोहोचल्यावर सांगू खरं चाललं की बरोबर फांदीची फांदी झाली हे पांदी पांदी का फांदी पप्पा म्हणतात पांदीत नाहीये पांदीत नाहीये माहित आहे मला. कुठल्या पांदीत ना काय निघते. ते रोडने रस्ता जातो ना तिथून चाललोय हा पिंकी रस्ता तुला माहिती आहे ना हो हा माहित आहे अगं, मला पण माहितीये पण कशाला काय म्हणतात हे माहिती नाहीये ना इकडूनच येईना मला जायला रस्ता बघा आमच्या दीदीने ना इथं शेती घेऊन किती वर्ष झाले दीदीला मी थोडीच येते ते रोड आहे. हा पण दीदीना राहण्यात येत नाही त्याच्यामुळे आता जीएजींना सांगायला लागल प्रत्येक शनिवार रविवार इकडे येत जा आता आम्ही त्याच्याकडून ज्वारी मळून घेणार हा ज्वारी म्हणून फायनली मशीन दिसली का फायनली पांदी सापडली म्हणजे पांदीमध्ये मशीन सापडली जीएजीने सांगणार आहे प्रत्येक शनिवार रविवार दीदीला आणा इथं म्हणजे सगळं समजेल गप बसायचं तिथं झाडाखाली काकांना तर व्हायला लावले विचार काका अवघडे बाबा आता काकांना तिथे मस्त ते बघायला बसायचं आमच्या आजोबांचं एवढं वय झालेलं आहे तरी सुद्धा ते रानात गेले तर गप्प बसणार नाहीत ते काम करतच राहतात बाबा चला आपण आता येऊन फक्त बसलेत काय सगळ्यात म्हणले जातो म्हणून हॅलो पिंके रानात येऊन काय केलं फक्त बसले अरे बरोबर तेवढे शेंगा काढा आपल्या कन्या ओमप्रकाश सरांना फोन करायला ठीक आहे ठीक यायला लागल उशीर होईल चला अण्णा येतो पिंके पाणी दे दिदे तुझा गहू असल्यामुळे काम करते का पप्पा ओ पप्पा काका काय म्हणतात बघा काय रे अरे काढतो आता मी चालू करतो होय पप्पा दीदी ज्वारी नाही काढू लागली तळवट घ्यायचा असेल मोठा हा? फिरवून घेऊ का मग हा अवघड होतंय आपलं का लावायची कुठे आता चाललोय तिकडे तुम्हाला नारळाची झाडं दिसत असतील नारळ आणायला चाललोय बघा प्रचंड असं ऊन आहे गावाकडे प्रचंड
हा खूप वर आमच्या वरती आहेत मुरुंबा आहेत त्या. कसलं पाणी आहे त्याच्यात. हा पाणी बघ किती लगेच न कट करता साईडचं. बाय बसून पिया. अयो किती पाणी. बघू. फ्रेश नारळ लगेच. अरे दिसत नाहीये. इथे फोनचे स्टोरेज फुल झाले होते त्याच्यामुळे थोडासा जो काही व्हिडिओ आहे तो ब्लरी येत होता आणि अडकत होता. तर हे आहेत माझे मोठे सगळ्यात मोठे काका म्हणजे आजोबांचे सगळ्यात थोरले भाऊ, त्यांचा थोरला मुलगा. आणि या काकांनी आम्हाला नारळ काढून दिले आणि मस्त त्याच्यातले आम्ही पाणी पिलेलं आहे. बसली ती तू घेऊन म्हणले. आंबे तर खूप आलेत. आता काल पेपर बॅग नेऊन बांधले सगळ्या आंब्यांना. हे बघ दाखव आज लोक आली आहेत ना. सिंगापूर दीदी गव्हापाशी बसली त्याच्यामुळे तिला इथं पाणी आणून दिले. बुटके नारळ. तर ही आहे गव्हाची मशीन ज्यात की तुम्हाला थोडक्यात गहू निवडून निघतात असं म्हणायला हरकत नाही. कारण की इथे तुम्हाला 3 प्रकारचे हे दिसत असतील. तर 3 प्रकारमधून इथे जे सगळ्यात मध्ये जे आहे ना त्याच्यात चांगला गहू येतो. ह्या साईडला कडच्या ह्याच्यात थोडासा अगदी छोटे छोटे तुकडे असतात ना तसा गहू येतो आणि पलीकडच्या ह्याच्यात मीडियम प्रकारचा. अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण होतं खरं तर. आणि इथे जो काही गहू आहे तो आपल्याला टाकायचा आहे ह्या साईडला सगळ्यात मागे. आणि इथे बघा तुम्हाला दाखवते की चाळण आहे. ही खरं तर मशीन मी पहिल्यांदा बघितलेली आहे. कदाचित तुम्हाला आता त्याचं नवेल वाटेल पण खरंच आहे, पहिल्यांदा बघितलेली आहे ही मशीन आम्ही. आणि इथे बघा ह्या 3-4 प्रकारच्या चाळणी आहेत आणि मस्त त्याच्यातून गहू चाळून निघतात आणि त्याचे वर्गीकरण होते. म्हणजे थोडक्यात मीडियम साईजचा गहू, एक चांगल्या प्रकारचा जो म्हणजे म्हणतो ना मोठ्या साईजमध्ये असतो तो गहू, आणि इकडच्या सगळ्यात शेवटच्या पोत्यामध्ये अगदी तुकडे तुकडे असतात तशा प्रकारचा असा गहू येतो. सो आम्ही थोडीशी हेल्प केलेली आहे इथे. पिंकी दीदी काम करती बघ. हा पिंकी बघ येते. नाही काय होत पिंकी त्याच्यात. किती होते? तुम्हाला सवय नाही, शेतात करायची सवयच नाही. मग काय, चला आता बाय बाय करायला आलोय. वॉटर फाट्यावरती आता आम्ही थांबलोय आणि खूपच काय म्हणतात तहान लागली. शेतकरी खरंच किती कष्ट करतात ना, स्वतः काम केल्यानंतर कळतं. आता म्हणशील का खूप महाग आहेत गहू? कधीच नाही, कधीच नाही.
ऍक्च्युली गहू महाग म्हणजे काय म्हणतात शेतकऱ्यांनी नसतात केलेले, जे व्यापारी आहेत ना त्यांच्यामुळे खरं तर हे आणि सगळ्या खरंच गोष्टी महाग. माझी कळकळीची विनंती की कधीच कोणी म्हणून नाही की ना महाग आहे. शेतकऱ्याकडून घेताना तर कधीच बाजारभाव करून घेऊ नये, कारण का खरंच भयंकर एवढं प्रखर ऊन, कष्ट त्यांच्या हालाकीचे, तेच ना. वेळेवर जेवण नाही, खूप डेंजर, भयंकर वाईट अवस्था आहे खरंच. इतकं प्रचंड ऊन आणि असल्या उन्हामध्ये आज काम केल्यावरती ना काय मी तर प्रथम आयुष्यात पहिल्यांदा शेतात काम केले, पहिल्यांदाच आयुष्यात कधीच शेतात काम कधीच नाही काम नाही केलं. केलेलं. आता अशी भूक कोणीच पण आम्ही लागली. सगळ्यांनीच पहिल्यांदाच आज काम केले आणि काय तर फक्त गहू नेऊन त्या मशीन मध्ये ओतलेत, पण तरी पण एवढं थकायला झालंय ना. तेच ना. आणि अजून पण आहे ना आमची आजी आजोबा काम करतात त्याचं खूप काय म्हणतात विशेष कौतुक वाटतं. वाटतं त्याचं खरंच. तेच ना की किती वय आहे आता काकांचं? 80-85 ना असेल. हा. तरी काका आजोबा माझे अजून काम करतात. जबर बाबा, गावाकडची माणसं खरंच. अंगामध्ये त्राण नसल्यासारखं झालंय अक्षरशः. आता इथे उसाचा रस घेतलाय आणि आता फलटणला जाऊन जेवण करणार आहोत. पिंकीने नाच कसं वाटतंय? माझ्या चेहऱ्यावरून सगळ्यांना समजत असं काय सगळ्या लाल लाल झाल्यात आज एकदम. राईट. दीदीचं आणि पिंकीचं कॉलेज आहे इथे बघा. नाही ते वरती वरती हे नर्सिंग कॉलेज आहे वरती तिथे लिहिले ना. कॉलेज फलटणचा बोर्ड दिसतोय वर. हे नर्सिंग कॉलेज आहे, हे नवीन म्हणजे तरी बरेच वर्ष झाले. हे दीदीचं आणि पिंकीचं कॉलेज. फुल पॅक झालंय का आता? काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. पहिलं नव्हतं असं आहे ना, पहिलं सायकल स्टँड खाली होतं. हा. अंकल काय स्वतःच स्वतःच. आवाज द्या. ही माझी फ्रेंड पूजा, आम्ही बालमैत्रिणी आहोत आणि खूप म्हणजे मध्ये मी भेटून गेले तिला, पण आता नाही म्हटलं तरी आपण कधी एक वर्ष नाही 2-3 महिन्यानंतर. हां, आता 2-3 महिन्यानंतर भेटतोय. खूप ॲक्च्युली ना ती इंदापूरला असते, मी पुण्याला असतो, त्याच्यामुळे फारसं भेटणं होत नाही. पण लकीली आज मी फलटणला आले आणि तिचा फोन आला. असं खूपदा असं होतं की ती फलटणला आली किंवा मी फलटणला आले ना, फोन जर आमचे झाले तर ती फलटणला असते, मी असते. सो आज लकीली तिचा फोन झाला आणि आम्ही भेटलो सुद्धा. खूप दिवसातून भेटलो, खूप मजा आली. बघा आणि बघ तुमचं जरी ते काय झालंय ना, पुढची पुढे कधी निघेल का. चला, आता ही आमची वन डे ट्रिप होती आणि आता आम्ही बॅक टू पुणे चाललेलो आहोत. नको वाटणारा क्षण, पण एक दिवसात जी धावपळ होते ती धावपळ होतेच, पण एक आनंद असतो की चला माहेरी जाऊन यायचं आहे, त्यातच खुश. खरं तर माहेरी निवांत असं राहायला भेटतच नाही, पण एक दिवस का होईना 2 दिवस का होईना गेलो तर त्याच्यातच आनंद आणि त्याच्यातच निवांतपणा खरं तर मिळतो. खरं तर माहेरी राहायला भेटत नाही ते दुःख जरा वेगळंच असतं, पण एक दिवस का होईना गेलो तर त्याच्यातच सुख आनंद माणून घ्यायचं. आता आम्ही पुण्यात पोचलेलो होतो आणि श्रावणी आणि साई आम्ही त्यांना भेटलो आणि मस्त असं थोडंसं खाऊन घेतलं, कारण की आम्हाला तर फारशी भूक नव्हती पण बच्चे कंपनींना भूक होती. सो चला, इथेच मी आजचा व्लॉग एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.